तो आकाश नाही तर आकापेक्षा मोठा आकाश हो, यांना फाशीच झाली पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी राहील. असं 10 नंबरचं सरकार, असं 10 नंबरचं सरकार म्हणतो भेटेल जेव्हा गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटेल जेव्हा गुन्ह्यात, म्हणतो भेटेल जेव्हा गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात. मग आता सगळे आरोपी पुण्यातच अटक. SIT जी स्थापन झाली त्या SIT मध्ये वालू काकाचे चालू बाबा हे काही सामील झालेले आहेत आणि मला वाटतं त्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट आली म्हणून त्याच्यावरती मी अधिकचं बोलणं उचित होणार नाही. आता बर का, पण ज्यांची यांची कोणाची प्रॉपर्टी जिथं कुठे दिसेल करावा. वालू काका इथे आला, 100 अकाउंट सापडलेत वालू बाबाचे. 100 अकाउंट सापडलेत. 50 अकाउंटच्या पुढं ईडी कडे चौकशी जाते. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, हे जे अकाउंट सापडलेले त्याचं स्पेशल ईडी कडे जाऊ द्या, एवढीच हात जोडून पाया पडून विनंती करतो. आणि आम्ही ज्या संतोषच्या बाबतीमध्ये मागण्या केल्या त्या सर्व मागण्या जवळपास आतापर्यंतच्या जेवढ्या मागण्या केल्या तेवढ्या पूर्ण केल्या. फक्त एक मागणी राहिली. SIT जी स्थापन झाली त्या SIT मध्ये वालू काकाचे चालू बाबा हे काही सामील झालेले आहेत. याच्यामध्ये कोणाचा दोष नाहीये, कारण केज पोलीस स्टेशन अंतर्गत काम करणारे काही जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी यादी पाठवा म्हणले. CID वाल्यांनी ती यादी मागवली आणि CIDने जशीच्या तशी वरती गृह खात्याकडे पाठवली आणि CM साहेबांकडे जाऊन ती सही होऊन आलेली. तर मी स्वतः त्या दिवशी परवा गेलतो वकिलाच्या नेमणुकीच्या बाबतीत. सरकारी वकील म्हणून आम्ही उज्ज्वल निकम साहेब यांनी संतोषच्या या खुनाचं काम पाहावं अशा प्रकारची विनंती केलेली आणि मला वाटतं त्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट आली म्हणून त्याच्यावरती मी अधिकचं बोलणं उचित होणार नाही. आता मनोज दादांच्या कुटुंबातलंच अगदी चुलत भाऊ वारला असल्यामुळं ते इथे येऊन गेलेत, कारण 5:30 वाजता ते त्यांच्या मातोरी या गावावरून निघाले होते. इथपर्यंत आले परंतु दुर्दैवी घटना घडल्यामुळे ते परत गेले आणि आदरणीय पृथ्वीराज बाबा देशमुख यांचाही फोन इथे आल्यावर आलता की मोर्चाचा शुभारंभ करून द्यायला मी होतो, परंतु पुढं वेळ झाल्यामुळं पुढचं काम असल्यामुळं ते गेले. हे 2 लोकांच्या बाबतीत इथं बोलणं गरजेचं आहे. आता इतर ज्यांना सवड मिळाली नसेल त्यांना नका का मिळाना बाबा, तुमचं तुम्हाला लकला. परंतु संत तुकाराम, संत ज्ञानेश्वराची संजीवन समाधी जगनाडे महाराज आमच्या इथंच आहे. छत्रपती शिवाजी राजे, बाजीराव पेशवे, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कराराच्या वेळेस पावन केलेली ही भूमी आहे. सावित्रीबाई फुले, लहुजी वस्ताद, लोकमान्य टिळक, अगदी अलीकडे म्हणलं तर पु ल देशपांडे, महर्षी धोंडोपंत कर्वे या सर्व विभूतींनी त्यांच्या पदस्पर्शाने पुलकित झालेली ही पुणे भूमी आहे. पुणे तिथे काय उणे असं आजपर्यंत आपण म्हणायचो. त्याच्यावरती बोलण्याच्या पूर्वी छत्रपती शिवाजी राजांचा जन्म पुण्यात झाला. 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ इथेच केली. हे
माझे आऊ साहेबांनी आम्हाला जिजामातांनी संस्कार केले की 16व्या वर्षी तो तोरणा किल्ला महाराजांनी जिंकला आणि आता 21, 22 आणि 23 वर्षाच्या लेकरांना वालू बाबा हे आता मला वाटतं ह्यांचं नाव वेगळं ठेवावं लागेल. 21, 22, 23 वाल्या म्हणा वालू म्हणा परंतु हे संस्कार देतात दुसऱ्या स्वतःची तुंबडी भरण्यासाठी. ते कोणाचंही मुंडकं कापायला अजिबात मागं पुढं पाहत नाहीत. अशा प्रकारची नवीन संस्कार संघटित टोळी तयार करण्याचं काम वालू बाबा यांनी केलेलं आहे. आणि वालू बाबांचे म्हणजे आका आणि ह्या आकांना त्याच्यापेक्षा मोठ्या आकाचा परिपूर्ण आशीर्वाद असल्याशिवाय हे झालेलं नाही, हे नम्रपणे या ठिकाणी सोड. शाहिस्ते खानाची बोट जिथं कापली त्या लाल महालापासून आपण मोर्चाला सुरुवात केलेली. आमचं म्हणणं एकच आहे की शाहिस्ते खानांची बोट महाराजांनी इथं कापली आणि रामशास्त्री प्रभूंनी याच पुण्यामध्ये पवित्र न्यायदानाचं काम केलं, ज्याची आज सुद्धा चर्चा होती. रामशास्त्री प्रभूंचा बाणा मनामध्ये ठेवून भविष्यामध्ये सुद्धा हे चिले पिले जे लेकरं बाळे आहेत यांचं छत्र ज्यांनी हरपून घेतलंय तो आका असू नाही तर आकापेक्षा मोठा आका असो, यांना फाशीच झाली पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी राहील. आणि तुम्हाला सांगतो संभाजी राजांची समाधी आमची इथं आहे. पुणे तिथं का होणं असं आम्ही म्हणतो, परंतु आता वेगळं नाव द्यावं लागेल. पंढरी शेठ बैलगाडीच्या शर्यतीचं मला वाटतं कोणीतरी हे होते, वारले ते आता. लय मोठं सोनं बिना अंगावर घालायचं. पंढरी शेठ फडके, बहुतेक पंढरी शेठ फडके, ते पंढरी शेठ फडक्यांचं गाणं असायचं, असं 10-10 नंबरचं सरकार, असं 10-10 नंबरचं सरकार म्हणतो भेटेल जेव्हा गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटेल जेव्हा गुन्ह्यात, म्हणतो भेटेल जेव्हा गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात. मग आता सगळे आरोपी पुण्यातच अटक. पुण्यात तिथे काही आता काहीच उरलं नाही. पुण्यामुळं या लोकांच्यामुळं ते वालू काका अँड गँग्स ऑफ वासेपूर, सफेपूर, गँग्स ऑफ परळी हे जे आहेत यांच्यामुळं पुण्याचं नाव एखाद्या वेळेस इतकं खराब होईल तुम्हाला सांगतो. या गँग्स ऑफ वासेपूरचे जिथं जिथं फ्लॅट असतील पुण्यातल्या जनतेला मी विनम्र आवाहन करतो, हात जोडून पाया पडून विनंती करतो, कुर्निसात करतो. तुम्ही जर म्हणले जोहार तर जोहार करतो बर का. पण ज्यांची यांची कोणाची प्रॉपर्टी जिथं कुठे दिसेल करावा. वालू काका इथे आला, 100 अकाउंट सापडलेत वालू बाबाचे. 100 अकाउंट सापडलेत. 50 अकाउंटच्या पुढं ईडीकडे चौकशी जाते. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, हे जे अकाउंट सापडलेले त्याचं स्पेशल ईडीकडे जाऊ द्या, एवढीच हात जोडून पाया पडून विनंती करतो. मोजता येत नाहीत एवढे फ्लॅट यांचे पुण्यामध्ये आहे. अरे 25-25 वर्ष झालं आम्ही राजकारणात आहोत. पुण्यामध्ये बळच एक फ्लॅट, ते बी रडत पडत आयुष्यपद घेतलेलं आहे. काही नाही. त्या आर पाटलाला जसं राजीनामा दिला की नीट अंजनी गावाला जावा लागला बरं का, तशी आमची अवस्था पुण्याहून निघालं तर पोरं वेळेत मी तर कधी जात नाही.
पण मुलं शिकत होते म्हणून एक 10-20 काहीतरी घेतलेलं आहे. बाकीच्या लोकांचे एवढाले फलाट होतात कसे? आणि हे लागेल, ईडी सुद्धा लागेल, बीडी सुद्धा लागेल, सगळं. त्यामुळं नवीन एक आटम आला बिक्कर नावाचा, नितीन बिक्कर, बरं का? नितीन बिक्कर नावाचा. ह्याची सुरुवात संतोषचा जो खून झालेला आहे याची सुरुवात फक्त शुक्रवारी नाही झालेली, याची सुरुवात मे महिन्यापासून, एप्रिल महिन्यापासून सुरू झाली. आमच्याकडे कंपन्या यायला लागल्या, ओटो, रिन्यू पॉवर, अजून काही 1-2 कंपन्या ज्याचं परदेशाशी कॉन्टॅक्ट आहे. आणि हा नितीन बिक्करने काय केलं, स्वतःच्याच पायाला गोळी मारून घेतली आणि कंपनीवर गुन्हा दाखल केला. कंपनीवर गुन्हा दाखल केला, कोर्टापर्यंत गेला, हायकोर्टात कॉम्प्रोमाइज केलं, ते सिद्ध झालं स्वतःच्याच हाताने गोळी मारून घेतली म्हणून. पण तरी कंपनीवाले म्हणले थोडंफार मिटवून टाका. कंपनीवाला कोणच पैसे घ्या. मी हे गोष्ट सांगतो म्हणजे परवा तुम्ही याचा वापर करू नका बरं का, नाहीतर तुम्हाला सुद्धा याच रस्त्याने जावं लागेल. तर हे कॉम्प्रोमाइज केलं, काही रक्कम घेतली आणि तिथून पुढे हा नितीन बिक्कर धाराशिव, बीड या जिल्ह्यामध्ये ह्याचा वावर वाढत गेला. वावर वाढत गेला. हा कंपन्याच्या ते सिक्युरिटीचं काम घ्यायला सुरुवात झाली. सिक्युरिटीचं काम घेता घेता यांचे हळूच वाल्या कोळीची भेट झाली. वाल्या कोळी नाही म्हणणार, कोळी एक जमात आहे, मी माझा शब्द परत घेतो. वाल्याचं ते फार मोठं आहे, वाल्मिकी. वालू बाबा म्हणतो मी, आका, त्या आकाची भेट झाली, आकाची ह्यांची मिटिंग झाली. मला हे द्या, हे नको, हे असंच ठेव, ते डायरी दे. मीटिंग झाली आणि मीटिंग झाल्याच्या नंतर ठरला वालो काका आणि हम साथ में मिलकर काम करेंगे.